चला मामा लुटी या म्हणलं आपल्या मागा मस्त फसकला चहा बनवू कूलर आहे मस्त थंडीगार हवा बस आता एक टप्पा झाला आपला ढोरं चाराचा सकाळचा बस आता 4 वाजता सोडायचे डायरेक्ट दुपारी आराम लोकांसारखं नाही आपलं बयाड्यासारखं काम दिवस 11 वाजता निघाले की चालले 5 वाजता उन्हीन तानीचे सकाळीच बिलकुल 6 ढोरं घेऊन जायचे लवकरात पहिले 12 वाजेला वापस की संध्याकाळी 4 वाजता सोडले 7 वाजता वापस चला म्हणलं बसा अंदर चला चला लुटी या मागं या म्हणलं आपल्या या अंदर या अरे घ्या ना अर्धा कप आहे ना शिल्लक आहे ना चहा अजून काही झाला नाही ना घ्या अर्धा अर्धा घ्या नाही नाही बस झालं बस होती ते राहू दे ते उरला ते राहू दे बाबा तूच पी दे हो बस झालं एक कप बस झाला आता. बरं ठीक आहे राहू द्या बा हो काय मी चला अर्धा एक कप शिल्लक बरं काय म्हणते बाकी आता काय आंबे घेणं सुरू वाटते नाही हो हे धंदा चालू आहे का आता सध्या हो आता काय आपलं चालूच असते आता गव्हाची ते मशीनचं काम बंद पडलं मी म्हणलं चला बुवा आता हे आंबे घ्याव चालला आपला सीझन पुढे मग बाकी मग इथं वावर घेतलं नाही हो काय रामपूरला कसा काय योग आला वावर घ्यायचा आहे समजा. खादोड्याचा विषय सांगता येत नाही का झाकली मुठसावा लागायची अरे काही नाही भांडणं तडणं बाया बायाचे मग काय तर पुंजानाच मा इकडे लावला तर ते म्हणे मा इकडे कचरा तो लोटला ते म्हणे तो लोटला पाण्यासाठी भांडण तूच कोण पहिले भरतं मी कोण नाही भरू एकच नळ आहे भावाचा तर काही कसं मा भावाच्या घरची बाई मा घरची बाई एकापेक्षा एक आहे मला चला बाबा इथं काही भांडणं करण्यात मजा नाही इथं वावर घेतलं शाळेचं आणि इथंच आपली शेती करायची तिथं देऊन दिलं बटाईनं भाले म्हणलं तूच कर तूच खायला का आता इथं 4 एकर मस्त फर्स्ट क्लास पीक काढायचं तिला घेऊन येतो आता बरसात लागली की जाय तिकडे आधी टापटी पण बसवायला आलो मी पूर्ण आता नागरटी भागरटी करून घ्या म्हणलं ढोरं वासरं घेऊन असं असं म्हणजे घरचा तापोळा पाहून नाही का असं नाही बरं आहे ना हो मस्त आहे बाकी मग काय म्हणता रामपूरचं काय सांगून राहिले होते तुम्ही काय कसं काय म्हणलं अगवलो काय म्हणे असं तसं हा काय मॅटर काय म्हणलं हा म्हणजे काहून असं तुम्हाला वाटून राहिलं. काय सांगता हो एक गोष्ट आहे का सांगाले मग काय वावर घ्यापासून तर आतापर्यंत मी सांगतो ना निरा परेशान आता कुठं मुरलेत ते मला काढून द्यायच्या मागच होते इथं वावरच नाही घेऊ देते परगाववाल्याला घेऊ देत नाही म्हणे आम्ही मला असं कसा घेऊ देत नाही घेतलंच म्या लावली ताकदल्या हिंमत पाहूनच घेऊ म्हणलं तरी बी काढून द्यायच्या मागच होते हो भूताचा बाजार बसवला नाही त्यानं मला घुमवासाठी म्हणजे भूत आहेत म्हणे या एरियात पोया म्हणून तुम्ही राहू नका मस्त माझ्या खाऊ लागे गाऊ लागे शांताराम गणगण्या हो मान आलाय ते कंदील तर तुम्हाला माहितच नाही ते तर लय नालाय का बा मग मला काढून द्यायला लय त्यानं कोशिश केली भयानक कोशिश केली पण नाही त्याचं ताल बसलाच नाही शेवटी तर बा आता एक तर प्रकरण तुम्हाला माहितच नाही द्यायचं गुप्तधनाचं माहिती आहे तुम्हाला गुप्तधन गुप्तधन बरं म्हणून बोला ना गुप्तधन हा सोपा विषय नाही ते हा अंगाला काटे येते गुप्तधन म्हणलं की हो काहून काय कसं काय म्हणजे इथं कसं काय गुप्तधन सापडलं कोणाले. काय तर सापडते हो मग काय तर सांगतो ना तुम्हाला इथं मंदिर आहे हनुमानाचा त्याच्या खाली हे मला भेवाळासाठी जे पोट्टे आणले होते ना ढोल ताशे वाजवायचे बा भूत नाचून राहिले असं नाटक करायला आणले होते त्यानं तर मग ते घरी जायचे होते मला भेवाळून दिलं मला पोहून सोडलं पण माझी गाडी झाली पंक्चर झाल्याच्यानं मी चिची खाल्लं पण बसलो तर हे जे पोट्टे आहे गणितचे जे ढोल ताशे वाजवणारे तर ते त्या मंदिरापाशी होते तर त्यानं कोरकार केलं तर तिथं शिवलिंग सापडलं त्याला त्या मंदिरात जुनं शिवलिंग आहे त्याने ते झाकून ठेवलं आता त्याच्या खाली लगायले कागद सापडला जुना जुना कागद सापडला आणि ते मी गोष्टी ऐकल्या तर ते म्हणे आपण उद्या जाऊ म्हणजे काढाले मग मी बी त्याच्या मागं रातच्या दुसऱ्या दिवशी हजरच राहिलो काढला त्यानं कागद पण त्याच्यावर काही भाषा होती मोडी भाषा कोणालाच नाही वाचता मग शेवटी गेलं ते प्रकरण कंदील बुड्यापाशी कंदील बुड्यानं मग ते कागद आणला पाहिला ते असंच आहे बा मग म्या म्हटलं का हे भलकसा काही वाचून दाखवायचा होईल मस्त घबाळ पचवायचा होय मला वाटलं घबाळ असेल बा त्या कागदावर काही लिहिल कायचं हो काहीच नाही मग काय तर मोठे पाटीलच्या घरी गेलो मी आणि बरोबर आयडियानं त्याला बोलावलं आता मोठे पाटलाला विषय सांगितला असं सापडला मला कागद तुमच्या पोराले काय पाहिजे नाही तर कंदील बुडा फसवते अरे काहीच नाही अभंग होता त्याच्यात मग काय हरिपाठ होता त्यात पुरा झाला मग विषय मोडमाड झाला सगळे बसले कोयपले मग सगळेजण नाही तर कंदील बुडात बाबा अरे बाबा फुरू झालं काम द्यायचं पासपोर्ट टेन ते 6 जण बिलकुल तयारीतच होते तर कसं आहे रे ते नाही काहीतरी पाणी मोडलं याच्यात जरा असं असं म्हणजे मग कागद म्हणजे तुला कसं का माहित तो कागद पाहिला होता का ते म्हणजे कागद पाहिला होता का ते सापडला म्हणून. अरे बाबा पाहिला ना म्या तुमच्या अंतरात आणि माझ्या अंतरात एवढा जे फरक आहे ना इतक्या अंतरात ते कागद पाहिला म्या मग आंब्या झाडाखाली डॅनी बुडायला म्हणे वाचता येते का वाचायसाठी त्याने कागद आणला पण बुडा म्हणे आपल्याला तर काही जमत नाही कंदील बुडायला पहा विचारून तर म्हणून मग कसं आहे कागद म्या पाहिला ते सो सो कागदही पाहिला तुम्ही नाही हो का फोटो काढायला होता एखादा फोटो नाही काढला का एखादा तुम्ही त्याचा फोटो. फोटो काढला फोटो काढून मी एका जणाले मला जे माहित होता वाचणारा त्याला पाठवला पण त्यानं बी तेच वाचून दाखवलं जे होतं यानं वाचलेलं म्हणून मग ते विषय तिथून क्लोज झाला आता क्लोज काय जा आता तर ओपन होऊन राहिला विषय नाही का बहुतेक कंदील बुड्यानं याच्यात काहीतरी हेराफेरी केली हो कागदात काहीतरी घोर आहे नाही का हो दुसराच कागद नसन दाखवला येईल असं म्हणजे कागद पण तुम्ही जे पहिले पाहिला होता नंतर पाहिला त्याच्यात काही फरक वाटला का काही फरक तर नव्हता ना तेच कागद होता का.
राजा तुम्ही तर अशी विचारू राहिले जसं काय तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करू राहिले का? अरे बा ते आता कागद म्हणजे कागद, दुसरं काय होणार आहे? इतकं कोण निरखून पाहिजे हो? ते बरोबर आहे म्हणा, इतकं कोण निरखून पाहिजे माणूस, पण एक असं मला आला प्रश्न पडला, म्हणलं बा तेच कागद होता का नेमकं का दुसरा दाखवला त्यानं. असंही होते ना, म्हणजे सोयरिकीत दाखवायचं एक आणि लग्नात उभी करायची एक, असंही होते काही काही समजा. हो मॅन, तसं तर नाही झालं बा याच्यात. ते काय सांगा बा, आता कागद बदलला असन नसन बदलला ते नाही माहित मले, हो पण कागदासारखा कागद होता ते. आणि आज मुक्काम करण्यातच मजा आहे नाही का. हो काहीतरी गोलमाल आहे, हो शोध घेणं महत्वाचं आहे. बरं ठीक आहे ना, पाहू मग आता जे आपल्याला काय करण्याला लागत त्या खबाडाचा. हो कसं म्हणतं, आज मग भाजी बनवतं का मग? आज मुक्काम करू का कसं करू म्हणलं, का चालला जाऊ? कसं हो, तुम्ही राजा सांगितलं ना मी तुम्हाला, आज शनिवार आहे, मस्त व्हेज मध्ये एखादी चांगली भाजी बनवा, आराम करा, अजून उद्या चालले जा मग. जाऊ दे तिकडे, चला आता उचल वाचल करतो, मस्त पंखे पुढे आपण टाकून देऊ जरा सतरंजी, अंग टाकू जरा बरं. हो ठीक आहे मग. आता वाढत वाटते की नाही का, हो ना मारते पुढे आला ना. अरे का कंदिला भाई चालता का म्हणलं मग? भजन आहे म्हणता ना, कबूल केलं म्हणता तुम्ही त्या मंदिरावर करायचं त्या डोंगरातल्या. चालायचं नाही का म्हणलं मग, राहू देता मग. हो ना, मी तुमच्याच घराकडे येऊ राहिलो. हो काय कोणीशी आलं तयार नाही. मुंगशीराम म्हणलं चालतं का रे? आता मुंगशीरामध्ये नाही म्हणते. हो ना मुंगशीराम भाऊ, चला ना म्हटलं, आपलं भजन आहे आता तुमच्या दोस्ताच्या ठेवलेलं, चालत ना. आलो असतो ना मी, आता मी कंदील बुड्या संग येत नाही का. पण आता कसं पायच नाही काम करू राहिले, हो ना चालणंच नाही राहिलं. एक तर आता जवळ नाही ती, एक तर गाडी जात नाही तिथं. हो म्हणून म्हणलं बा आपलं काही जमत नाही. बरा कटला मारतेचा बुडा नाही का, हो नाही तर हे असतेच कायच्या देवी. बरं मग कसं करू मग आता, कधीला पाहिजे आपणच चालता का मग? का काही कोणाला आवाज देऊ अजून? असं कसं रे, दे ना बा आवाज, देऊन राजा, इतकं आपण भजन ठेवू राहिलो, चहाची व्यवस्था आहे म्हणा. चला म्हणा, सगळ्याला आवाज देऊन पाहिजे ना, देवी असले दे, सरपंच आई त्याला दे ना आवाज. जराशी 10-20 लोक असले म्हणजे मजा येते भजनातनी. दे आवाज. हो चला म्हणा, लवकर निघा लागते म्हणा. बरं देतो ना मग आवाज आम्ही. हो ठीक आहे मग, तुम्ही तयारीत राहा, ते सगळं सामान गिमान काढून ठेवा, मग ढोलकी गिलकी हे ते आपलं. तोपर्यंत आम्ही येतो आवाज देऊन मग. हो या पालिश मारून या, हो या लवकर या, आणि सगळ्यांना म्हणा चला म्हणा अर्जंट. हो काही बहाने नका करत जाऊ, हो ना फालतूच. हो जेवणाले 60 आणि भजनाले 8. द्या आवाज द्या. अरे देवेश भाऊ, सरपंच साहेब, हो चालता का म्हणलं, ते कधी लाभाजीचं भजन आहे म्हणलं ठेवलेलं. हो चालसाल चला. हो का, कुठं आहे बा भजन गिजन, कुठं आहे आम्हाला तर माहितीही नाही बा. ते का भाऊ सरपंच बा मी, नाही नाही, ते कसं आहे, ते आपलं जंगलात एक मंदिर आहे म्हणते ते. हो त्यानं ते धरण फुटलं होतं का नाही, त्यावेळेस तिथं गेलं ते म्हणते रामपूरवाले. तर त्यावेळेस कंदील मुड्यानं कबूल केलं तर म्हणते बा आम्हाला वाचो, आम्ही भजन करू. तर म्हणून म्हणलं चालता का म्हणलं, आम्हाला म्हणे बा चला म्हणे. तिथं आपल्याला रातभर भजन करायचं आहे म्हणे, अजून आवाज दे म्हणे लोकायले. बाबा बाबा सांगा सरपंच साहेब, 1980 ची घटना. हो ना, आता म्हणते ते कबूल केलेलं फेडतो म्हणते मी. नाही आपत्ती धंदे, 40-45 वर्ष होऊन राहिले ना त्याले, हे 25 आणि 23. आताच चेवा का कंदील बुडायला भजन करायचा. आता ते काय, आता त्याची गाय हरपली होती तर ते गेले त्या मंदिरावर. हो म्हणून त्याला आठवण आली असं म्हणे बुवा ते. हो म्हणून म्हणलं चालसाल चला मग, रातभर भजन आहे म्हणे. हो रात्रभर लय दूर आहे रे ते मंदिर. मग काय तर टंगळे जाते, तर जाणे येण्यानंच थंडा होते माणूस. जवळ ठेवलं असतं तर काही आलो असतं राजा मी. हो इतक्या दूर नाही होत बा आपल्या जण. राहू द्या ना मग, तुम्ही राहू द्या, चला देवदेश भाऊ तुम्ही चाला. हो मी चाललो बा म्हणून म्हणलं. आलो असतो म्हणा मी, पण ते कसं झालं लेकाचं उद्या बाजार आहे. हो बाजार असल्याच्या रविवार आहे उद्याचा. मला ते आता रातच्यानं सामान हे ते आता हे बा भेंडी गिंडी निवडा लागते. घरी जावं लागते मला आता. हो तर आता इथं सुतही नेण्यासाठी आलतो मी. आता चाललो होतो, पण आपलं आज रातचं नाही जमत राजा, रातभर आता एवढं मोठं भजन म्हणणं, सकाळी जाणं, सकाळी 4ला जावं लागते. हो आज तर काही जमत नाही बा आपलं. असं म्हणतं नाही का, बरं राहू द्या मग, राहू द्या. हो जातो मग आम्ही कधी लाभाजी आहे मी. हो लाईने पाटील 4-5 जण आता पाहू मग काय होते, अजून कोणी आलं तर. नाही नाही काही जमत नाही ते. उद्या मग काय जेवण आहे का मग त्या भजनाचं, समजा उद्या उतारा मग. हो आता हे भजन झालं की उद्या जेवण गावकऱ्याले. हो आता भजन आले 8 आणि जेवण आले उद्या 60. हो चला येतो मग मी. हो पाहतो कोणी येते का तर. नाही होतच नाही ना आता, एवढ्या रातच्या नाही येणं. आणि आता सकाळी मला झाला GST वर आता लग्न आले, आम्ही दोघे चाललो. हो आज कसं भजनाचं आपलं जमतच नाही बा. हो तुम्ही कोणी पहा, हो डबल एखाद्या व्यक्ती असलं देईन बा, पण आज आज तर चालच नाही बस रातचा. बरं राहू दे मग आता नाही का. हो चला जमलं आता, मस्त कोणीच काही येत नाही, कोणाला काही डाऊट येत नाही. बरं राहू दे मग आता, काय तू आता उद्या लग्नाच आहे म्हणतो. हो तेही बरोबरच आहे. चाल येतो मग आम्ही आता. हो आता 4-5 पोट्टे आहेत आणि मी. हो येतो मग आता. हो ठीक आहे, धन्यवाद. बरोबर या मग आता. आणि ते आंब्यात सौद्याच पाहिजे आता एखादा दुसरा पेपर याला आता. हो हे तर हुकला आता, मामा लुटर काही दिसत नाही गावात. हो जा आता. काय मारते काय आटप नका म्हणलं, भानू आलाच नाही. हो मंडप घेऊन गेलते तुम्ही, झालं नाही का आटप नाही का? कुठं येणं होते, तारकाड तारका आहे आता. मग काय 2-3 दिवस झाले कुठं गावात झालो मी, आता खुर्च्या कमी पडल्या म्हणून आलो मी.
मग काय तर तेच तर आता हे बा भराले हे जगनले याले म्हणून राहिलो भर बा संकेतले. हो ते चेतन्याने फोन उचलू राहिला ना भुसण्या नाही. हो पैसे देतो ना चला ना म्हणलं लेका मंडप बांधायला ते दिसून नाही राहिले. कुठं आहेत तर काय सांगा. नाही ते मंडप बांधायला काय अजून नाही का. हो ना आता भानुलेस काय पाठवतो मी. हो थार घेऊन हिंडतील पोट्टे आता. अरे नाही रे बाबा आता काय येते ते हा पोट्टे थकले ना ते दिवसभर मला सांगू ते गाय पाहासाठी. हो आता म्हणे आता भजनाला येतो म्हणे बा आता भजन करायला चाललो आम्ही त्या मंदिरावर. हो तर आता येणार नाही ते आज. हो आज कटायले ते. पैसे असतील मागं 2-4 दिवस कामाला आले. हो आता ते सरे लोक काय येते ते दिवानाचे. जाऊ दे नको येऊ म्हणा. हो काही वांधा नाही हाय देवलाल भाऊ आहे काशीनाथ भाऊ आहे. हो जाऊ दे येतो मग मारती मी जरा मोठे पाटलाजी तू. हो ते भजनासाठी विचारत राहिले आले तर आले मग. हा हो जा तुम्ही करा काम हा भानुले म्हणा येजो म्हणा आता झालं की लवकर हा. हो आता काही जास्त कामं करू नका एवढा 1 तारीख झाली की चालल्या घराकडे. हो ना हे 8 तारखे लोक कशा धामधुमास आहेत लग्नाच्या तोपर्यंत काही आराम नाही आम्हाला. बाबाजी आम्ही येऊ का भजनाले? हा कुठं आहे तर येऊ का म्हणलं मी संकेत. काय तर पैसा लावले दिसन सऱ्या गावात पेरू नाही का. अरे काही काम नाही रे बाबा लहान लेकराचं लय दूर आहे ते मंदिर. हो कुठे येऊन राहिले तुम्ही. हो चल येतो म्हणलं मी हा. हो येतो. ते काय होते मग किती दूर असलं तर येऊ द्या ना. हा, येऊ का? नाही काही काम नाही म्हणला. हो चल येतो म्हणलं मग शिरा हो मग काम करा असं म्हणता नाही का. बरं ठीक आहे ना पण तुम्ही असते का नाही. हो भजनाला रंगतच येते. हो आता सरपंच येत नाही म्हणे देवीदास ते होत नाही. हो तुमचे पायाच्यानं जरा इतक्या दूर येणं जरा शक्य नाही. हो जाऊ द्या पण आता हो मनोज आहे ना आपला काही हरकत नाही. बरं जेवणाचं काय म्हणते डबा पाठवून द्यायला लवकर घरून मग. हा जेवण वगैरे झालं का. हो आता झुंबरच्या इथूनच चालू आहे डबा आता. हो सुनबाई आता गावाला गेली तेपासून. हो आणतो म्हणे बा आता येतो म्हणे थोड्या वेळात दोघाचा. घरी आहे का म्हणलं लाईन पाटील मोठे पाटील हा का घरी आहे का? अरे झुंबर घरी जाऊ घरी खाला नको ये इकडे. हे आलं वाटते नाही का. हो ना हे आले माहिती होते हा ये रे बा झुंबर ये ना अंदर ये ना. म्हणलं डबा आणला होता दोघाचा बी. हो जेवण करून घ्यायला होतं. हो करतो ना हो मनोज हो घे ना ते आपलं ताटं वाढ आलोच मी. नाही मी जेवलो ना. हो मी जेवलो कंदिलाबाजी जेवलो मी. हो बस आता कसं तुम्हाला विचारू म्हणे कंदिलाबाजी मग चालले जाऊ म्हणे आता आम्ही जातो आता भजनाले. हा हो तर तुम्ही घ्या ना जेवण करून. हाय झुंबर. बरं ठीक आहे ना मग. हो ठीक आहे या मग तुम्ही. हो जा आता उशीर होईल तुम्हाला फालतू लवकर या जा मग. हा किती वाजे लोक येऊन राहिले. नाही आम्ही कसं शक्यतो रातभर तिथंच राहणार आहोत. हो म्हणजे कसं आता रातच्या मग भजन झाल्यावर तिथंच अंग टाकते माणूस. हो सकाळी येऊन जाईन आम्ही 7-8 वाजता. बरं ठीक आहे मग जा मग करा भजन गिजन करा. हो आम्ही जेवण करतो आता. गेलं वाटेल लाईन पाटील हा. हो चला आता जेवण करून घ्या म्हणलं तुम्ही. हो देतो मी ताट वाढवतो तुम्हाला बरोबर. हो या अंदर या म्हणलं चला. बर पावर आता तुम्हाला तकलीफ आमच्या ज्यानं. हो ना आता दोघांचे डबे बनवा. हो आता सुनबाईला काही आणायला जाते म्हणूनच काय माहित आता. हो ना 2-3 दिवस झाले हे कंदील आबाजीच्या मागच आहे बुवा. हो काय यायचं हाय आणि काय समजतही नाही. मोठं यायचा घरोबा वाढला आता. हो ना मी ते सोडून राहिलो हे कधी म्हणजे यायचं कसं काय जुगाड सुटलं म्हणलं. हो ना ट्रॅक्टरकडे येऊनही बात नाही. डिझेल आण म्हणलं तर मध्ये घेऊन ये तू. हा आता बाहेर नागरटी सुरू आहे तुमच्या वावराची. हो अजिबात येऊन बात नाही. हो काय सांगा किती झालं रे काय झालं रे. हा कुठं लक्ष आहे काय समजायला मार्ग नाही बोले. हो ना तेच म्हणलं ना ज्याला भजनाचा गंधही माहित नाही ते माणूस म्हणजे मी भजन करायला चाललो. हा आमचा माणूस काहीच थांबत नाही. हो आणि सांगा आता यायचं कसं काय जुगाड जमलं आणि कसं नाही समजत नाही बा मला तर. काय सांगा बा काय काय नाही द्यायचं. जाऊ दे तिकडे ते आंब्याचा सौदा हुकला आहे ना. ते बाबाला आलता का नाही. हो 2.5 लाखाची सांगितली. हो 2.5 लाखाची अमराई म्हणे. हो पण 1 रुपया कमी करत नाही ते बाबाला चालला गेला भाऊ. असं म्हणतो नाही म्हणून मामा लुटरी गेला का. तेच तर म्हणलं त्याचा फोन नाही फान नाही बुवा मला माहित नाही म्या विचार नाही येले. नाही 2.5 लाख सांगितलं थांबलाय नाही चालला गेला ते. हो चला मग आता जेवण करून घ्या या. बरोबर करतो ना मी. बरं मी काय म्हणतो हो यायचं भजन कुठं त्या मंदिरावर आहे म्हणते ना डोंगरावरच्या. हो जाऊन पाहिजे बरं यायला चहा घेऊन जायचो बरं. हो जरा रंगात आलं भजन की. हो साधारणतः आता किती वाजले 8 वाजले ना. हो 10-11 वाजता रात्रीची जाजो बरं तू. हो पाहिजे बरं यायचा काय चालतो लायतो. बरोबर ठीक आहे ना जाईन ना मी. तसं मी भैमुख कसं रखवायला जातच असतो बा जवळच्या. जातो मग तिकडे चक्कर मारून देईल मग चहा घेऊन. तेच म्हणलं जरासं लक्ष ठेवा यायच्यावर. हा हो यायचं जरासं काय आहे मला समजून नाही राहिलं जरा. हा हो जा मग आता. हो करा ते तयारी करा जेवायची. कंदील कुठं हा सांगा आता विना घेऊन. हा मी आता जिंदगीत नाही पाहिलं बा कसं काय म्हणा. अरे का कंदिलाबाजी आज कसा काय योग आला म्हणलं. हा भजनाला चालले कुठं. हा काही तर दिसत ना बा भजनात. हो ते भजन ठेवलं होतं मंदिरावर आपल्या जंगलात नाही ते मंदिर. हो चालशील ते चाल ना मग असं काम पण तर. हो काय लय लोकायला बोलावं राजा कोणीच यायला तयार नाही. हो निरा लोक म्हणजे ऐदी झाले आजकाल. हो ना पण ती आता आम्ही आलो असतो म्हणा. पण हे आता तुम्हाला तर माहित आहे लग्नाच्या इतक्या धामधूम आहे गर्द्या इतक्या आहेत ना. हो थंडागार झालं माणूस. हो ट्रिपा. हो त्याच्यानं आता जरा कसं हो लय लगाचं डोकं दुखून राहिलं आज. काय राजा डोकं दुखते आणि कोणी म्हणते पाय दुखते. हा अरे म्हणलं याच्यात जे आनंद भेटते ते कायच्यात भेटते रे. हा हो या ना जराशी भजनात मग समजते काय असते त्याचा आनंद.
हा जा बा जा. हो तुम्हाला निरा आयुष्य याच्यातच गेलं तुमचं. चला रे बा पोट्टे, जाऊ दे, हाय एवढे चालले जाऊ. पाहू काय होते ते, चला. त्याला कसं चमत्कार झाला म्हणून लागत नाही का? हो ना, कंदील बुडा काही भजना दिशी नाही म्हणले. हो जे जाय त्याईले म्हणे बसले टाय कुठत. हा ना, आता हे कसं काय म्हणलं मग? अरे पण मी म्हणतो तुमच्या विचारात असा कसा काय बदल झाला म्हणलं अचानक? हा आता लोक तर काही दिसले नाही मला भजनात तुम्ही. असे आहे लोक, म्हणजे करणाऱ्याला करू द्यायचं नाही. हो झिलप्या पाडत बसायच्या. अरे तसं नसते ना, त्यावेळेस आता आपले कामं धंदे हे ते नाही होती या विषयाची आवड. पण आता कसं आहे, जसं जसं माणसाचं वय वाढत जाते परमात्माकडे माणसाचं म्हणजे पाय वळते, असं असते ते. मग जा तुम्ही तुमची कामं करा बा. येणं नाही घेणं नाही, फालतू गोष्टी सांगता राहिले तुम्ही. हा चला रे बा, जाऊ द्या पोट्टे, चला आपणच चला. बरं मामा, मी काय म्हणतो, आता भाजी आलीच होत आपली नाही का? मी पाणी घेऊन येऊ का मग एक भरणं? म्हणजे टेन्शनचं काम नाही. जेवायला बसायला मोकळं मग. बरं या ना मग घेऊन तुम्ही. मग आम्ही कसं मोठे पाटलाला येतो भेटून. हा म्हणजे कसं आहे, सौद्याचं जर झालं ऍडजस्टमेंट मग पाय तुम्ही काही ना काही. हे लाईने पाटलाचं काही डोकं जागेवर नाही आहे. तर म्हटलं तुम्ही लवकर पाणी घेऊन या, आम्ही जातो. मग भला इथं मुक्कामी करतो रातच्या ना. हो पण एक वेळ भेटून जाऊन येत येईल. तसं करा तुम्ही. हो तिथं मेळ बसन तुमचा काही ना काही सौद्यातनी. या येतो मग मी 2 मिनिटात आलोच. मग पटकन जेवण करून चालले जा मग. जाऊ दे ना मामा, हे बा लय चढेल आहे तर आपण दुसरीकडे घेऊ आंबे. मग काय कुठं पुरती इतक्या भावात नाही. हा मोठे पाटील ऐकते नाही ऐक. अरे ते तर बहाणा आहे फक्त. गावात जायचा, गावात जाऊन आपल्याला पत्ता काढणं आहे ना. हे जे कंदील बुडा आहे का नाही, हे नेमका गावात आहे का नाही हे. कारण की जे कागद त्याच्या हाती लागला ना, 100% हेराफेरी केली त्यानं. हो काहून की शिवलिंगाखाली जर कागद सापडला तर काहीतरी राज असलंच पाहिजे. हो हे सगळ्याच्या चॅटीहून हात फिरून राहिलेला आहे, याचा मला पुरा डाऊट आहे. हो याचा आपल्याला शोध घ्या लागते. हो 100% घबाळाचं प्रकरण आहे. साहेब नाही बाबा, कोणती पुढं चांगला हुशार दिसून राहिला मग. 100% सांगतो. आणि हे लाईनी पाटीलही त्यात सामील असले पाहिजे. काहून की दुपारचा त्याचा जे हारावरा पाहिला ना म्या, हो त्याला आंब्याचं काहीच घेणं देणं नव्हतं. हो असं वाटी त्याला की मोठं घबाड त्याला काहीतरी हाती लागलं बा. हे चिल्लर गोष्ट आहे. म्हणून तर गडबड करेत ते. जा लागते. ते दुसरं शोधाच्या मागं होते, गाय गी काही नाही. पाहू ना आता, आज ते काही ना काही कार्यक्रम करतीनच. आपण जाऊ ना गावात. कुठं गेले समजते आपल्याला. जेवण झालं की या देव म्हणायला काही सांगायचं नाही. रात्री तिकडला कार्यक्रम झाला की इथं चाललंय आज. ए मामा, आपण जर गेलो समजा, हो नाही त्याने प्लॅन बदला समजा, त्याच्या सोराच्या मनात ताण नसलं तर. म्हणून म्हणतो एक फोनच लावून पारा मोठे पाटलाले. काय ते सौद्याचं कसं काय केलं म्हणा, पोरग काही सांगून राहिलं म्हणा. असं करून जरा खुलासा काढून घ्या बरोबर. तर कर लागत नाही का? पहिले खुलासा काढून घ्या, मग पुढचं ठरवाव काय करायचं तर नाही का? पाय तो फोनच लावून मग. हॅलो मामा लुटरे बोलतो म्हणलं पाटील. हो काय म्हणते, झालं जेवण वगैरे? अरे हो आत्ताच जेवण झालं. 2-4 चक्र मारा म्हणलं. काय फोनही नाही केला तुम्ही. ते काय सौद्याचं मला समजलं हुकला म्हणून. काय एखादा फोन तर करायचं असतं तरी मले. हो ना तेच म्हणत होतो. पण कसं आहे, मी म्हटलं बा आपण कसं काय म्हणा आता. 2.5 लाख म्हणल्यावर काही बोलायला हेच नाही राहिलं ना. हो तर म्हणलं आहेत का घरी? मग ते आलं तर समजा काही करता का ऍडजस्टमेंट? मी इथंच देवमनच्या खोपडीवर. हो जाणार होतो पण मग इथंच बसलो. भाजी गिजी केली आत्ता. जेवण झालं की मग कसं येत होतो. असं देवमनच्या खोपडीत आहे का? हो ना तेच तर म्हणलं. आता झुंबर म्हणे गेले म्हणे घराकडे. बरोबर ठीक आहे ना, चालते ना. मग सकाळी या ना तुम्ही. म्हणजे सगळेच जण राहते. आता कसं आहे, लाईने पाटील आणि ते कंदील आबाजी 4-5 पोट्टे ते गेले भजनाले. हो भजन आहे आपलं. असं आपलं डोंगरावर एक मोठं मंदिर आहे. हो आपल्या वावराच्या दिशेनं सरळ गेलं की हो तर तिथं भजन आहे द्यायचं. तर ते मग सकाळी येतील आता. म्हणजे रात्र तिथंच राहील बहुतेक. बापाले का बुडा लय शातीर दिसून राहिला भजनाच्या नावावर. पुरे लोक कोमात आणि कंदील बुडा जोमात नाही का? उपसते वाटते घबाड तिथचं 100%. असं 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 भजनाला गेले का? अरे मग तर आम्ही राजा लयच आवड आहे मले बी. मी जाईन मग तिथंच मग. फक्त मंदिर कुकडे आहे ते? म्हणजे जवळपास आहे का ते, का किती दूर आहे? जवळ आहे ते वावराकडून. जरा असं डोंगरान जायचं. दिसते तुम्हाला चांगल्या उंच टेकडीवर आहे ती छोटं देऊळ.
तिथं आहे बा ते. हो जा ना, पाहा दिसते आता कसं आहे, पौर्णिमा आहे, उजीड आहे. बरं बरं, पाहतो जर झालं तर जाईन म्हणा. हो नाही तर मग सकाळी भेटीन ना. हो ठीक आहे, मग ठेवतो मग. हम्मा हम्मा, डुम्बा डुम्बा, टुम्बा टुम्बा. खेला हो गए खेला. अब आएगा खेल में मजा. धिरकुंड्या चल लवकर जेवण कर बाबा. निघा लागते आता. हो कंदील बुडा याले म्हणते दिमाग. गाव कोमात, कंदील बुडा जोमात. चला आता लवकर जेवण करा, निघा. चला देवमन भाऊ, चला लवकर, जेवा लागते आम्हाला, रामपूरला जाणं आहे. आलो 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 आलो, हो चला चला. अरे बाबू, हा कायले म्हणते दिमाग जमला आता. याले म्हणते गावकऱ्याच्या हातात तुरी देणे. हा हो, आपण म्हणतो कायले म्हणते. आले का कोणी भजनाले, आले का म्हणला. हो कोणाचे पाय दुखते, कोणा डोकं दुखते. उद्या सकाळी जेवायला पाहिजे म्हणलं किती येते तर. तर आता आहे पा, मस्त शांततेनं जाणं आहे आपल्याला. हा 15-20 मिनिटं, अर्धा घंटा जाईन आपला. हे सगळं साहित्य आता तिथं बाजूने ठेवून देऊ. हा एखादं भजन म्हणू आपण, आणि बस आपलं सुरू करून देऊ. टिकास पावळे आपले लाईने पाटील तुमच्या वारात आहेतच, तसेच घेतले की निघाले आता. हो बस चला आता गुपचूपमध्ये. जास्त काही बडबड करू नका, फालतू ते डॅनबुडा हे ते अजून ऐकू जाईन कुणाला, तर अजून एखादा वाळा जाऊ. हा हिशे वाढले पाहिजे नाही आता. बस तिथंच वाटणी करून टाकू, आपापला घेऊन मोकळे हो. पुढचं नियोजन सांगतोच मी तुम्हाला. चला आता पटपट. मला वाटते बाबा, म्हणलं दिला ते डबा मोठे पाटला नेऊन. 10:30 वाजून राहिले, इतका टाइम असते का बाबा. लवकर या आता घरी. हो त्या जगाच्या घरी गेलो तुम्ही. हो तिथं बसलो बसलो टाइम झाला. बरं मी काय म्हणतो, 7-8 कप चहा दे बरं खेटले ती. हो मला जा लागते, मला वावरातून चक्कर मारून यायला लागते. बाबा 7-8 कप कोणाला बाबा, काय आहे म्हणलं ते करायला लागते बाबा. एवढ्या उशिरा चहा कोणाला नेऊन राहिला तू वावरात. ए बाबा, ते डोंगरावर एक मंदिर आहे छोटं. हो तिथं भजन चालू आहे आपलं कधी लाभाजी लायरे पाटील. तर अजून 2-4 जण अनुभव हे ते गेलेले आहे. हो, तर मोठे पाटील म्हणे त्याला चहा घेऊन जायचं म्हणे 11 वाजता. म्हणून म्हणलं लवकर करून दे, एका कॅटलीत टाकून दे. प्लॅस्टिकचे कप दे. बाबा खंदीर बुडा भजनात बाबा खूप दिवस निघाला बाबा. बरं देतो करून. देव बैसून बाई 5-7 कप करून दिशील लगवायला. जा लवकर ये वापस. बरोबर बस त्याला चहा द्याला की बस वाराकडून चक्कर मारून आलं जवळच्या की बस झालं. 1 घंट्यात वापस. दे आता लवकर कर फटाफट. निघा लागते मला 10:30 वाजले.